आकाशवाणी मुंबई. श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा देशभरात उत्साह. नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर संचलनात यंदा प्रथमच महिलांची आघाडी. फ्रेंच सेनादलाच्या पथकाचाही संचलनात सहभाग. विविध क्षेत्रातल्या 132 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर. महाराष्ट्रातल्या 12 जणांचा सन्मान मूर्तींमध्ये समावेश. राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन. राज्यपालांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण. मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा नवी मुंबईत. मनोज जरांगेशी सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा. आणि महिला हॉकी 5S विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. 75वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं हुतात्म्यांना देशवासियांच्या वतीनं आदरांजली अर्पण केली. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. प्रजासत्ताक दिनाच्या नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनाची मानवंदना त्यांनी स्वीकारली. यावर्षी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून या सोहळ्याला उपस्थित आहेत. समाजाच्या विविध स्तरातून सुमारे 13,000 नागरिक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. विकसित भारत आणि भारत लोकशाहीची मातृदेवता ही यंदाच्या पथसंचलनाची प्रमुख संकल्पना आहे. नारी शक्तीचं दर्शन हे यंदाच्या पथसंचलनाचं वैशिष्ट्य होतं. यंदा प्रथमच तिन्ही सेनादलांच्या तसंच निमलष्करी दलाच्या महिला तुकड्यांनी संचलनात भाग घेतला. तसंच हवाई दलातल्या महिला वैमानिकांनी विमानाच्या दिमाखदार कवायती सादर केल्या. भारतीय पारंपरिक वाद्य वाजवणाऱ्या महिला कलाकारांचं पथकही प्रथमच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात सामील झालं होतं. शंख, नादस्वरम आणि नगारा अशा वाद्यांचा त्यात समावेश होता. फ्रेंच सेनादलाच्या तुकड्यांबरोबर बहुउद्देशीय रणगाडे, राफेल लढाऊ विमानं, T-90 भीष्म रणगाडा, शस्त्रशोधक रडार यंत्रणा पिनाक, फिरती पूल यंत्रणा स्वाती आणि सर्वत्र, त्याचप्रमाणे मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र ही आजच्या संचलनाची आकर्षणं होती. विविध राज्यांच्या सांस्कृतिक परंपरेचं दर्शन घडवणारे चित्ररथ यंदाही संचलनात सहभागी झाले होते. 16 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चित्ररथांनी उपस्थितांना मानवंदना दिली. भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा चित्ररथ लक्ष वेधून घेत होता. यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या कला दिग्दर्शनात हा चित्ररथ तयार झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून राज्याभिषेकापर्यंतचे प्रसंग यात दर्शवण्यात आले होते. नवी दिल्लीतल्या या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र सरकारनं 663 आदिवासी विद्यार्थी आणि शिक्षकांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित केलं होतं. यामध्ये 258 मुली, 331 मुले आणि 74 शिक्षक यांचा समावेश आहे. ही सर्व मुलं केंद्रीय जनजाती कार्य मंत्रालयाच्या योजनांच्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचे लाभार्थी आहेत. याखेरीज कृषी योजनाचे लाभ घेणाऱ्या शेतकरी संस्थांचे प्रमुखही सपत्नीक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. देशातल्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ध्वजवंदनाचे कार्यक्रम झाले. सर्व सरकारी आणि निमसरकारी कार्यालयं, शाळा, महाविद्यालयं आणि स्वयंसेवी संस्था संघटनांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज अभिवादनासह विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केंद्रानं देशातल्या नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कारांमध्ये परदेशी भारतीय श्रेणीत 8 आणि 9 मरणोत्तर पुरस्कार तसंच 30 महिलांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला बाली, अभिनेता चिरंजीवी, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, ज्येष्ठ नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, दिवंगत सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक यांना पद्मविभूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. तर 17 पद्मभूषण पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश आहे. माजी मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, ज्येष्ठ दिग्दर्शक राज दत्त, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्यारेलाल शर्मा, साहित्य शिक्षण पत्रकारिता क्षेत्रात कुंदन व्यास, हॉर्मझजी कामा, वैद्यकीय क्षेत्रासाठी अश्विन मेहता यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातले उदय देशपांडे यांना क्रीडा क्षेत्रासाठी, वैद्यकीय क्षेत्रासाठी मनोहर डोळे,
साहित्य शिक्षण क्षेत्रात झहीर काझी, वैद्यकीय क्षेत्रात चंद्रशेखर मेश्राम, उद्योग व्यापारात कल्पना मोरपारिया, तर सामाजिक कार्यासाठी मतिमंद, दृष्टीहीन, अनाथ मुलांना आपलं नाव आणि आश्रय देणारे अमरावतीचे कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सर्व सन्मानमूर्तींचं अभिनंदन केलं आहे. शंकरबाबा पापळकर यांनी पद्मश्री जाहीर झाल्यानंतर आकाशवाणीकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. बेवारस दिव्यांग मुलांच्यासाठी माझे जीवन मी अर्पण केलेलं आहे. मला भारतातल्या समाजाला मला सांगायचं आहे, भारत सरकारला, की 18 नंतर हे दिव्यांग मुलं कुठे जात असतील आणि म्हणून याच्यासाठी कायदा झाला पाहिजे, यासाठी माझी चळवळ होती. हा पुरस्कार दिल्यानंतर पंतप्रधान मोदी साहेब 18 वर्षानंतर बेवारस मुलांना राहू द्यावे हा कायदा करतील ही मला खात्री आहे, म्हणून हा मी पुरस्कार स्वीकारलेला आहे. देश आज आपला 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारत अमेरिकेचा एक प्रमुख राजनैतिक भागीदार असून अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात सहयोगासाठी उत्सुक असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे मुख्य उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रशियाचे भारतातले राजदूत डेनिस ॲलिपोव्ह यांनी भारताला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारत चिरायू होवो आणि भारत रशिया मैत्री संबंध अबाधित राहो अशी शुभेच्छा एक्स या समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे व्यक्त केली आहे. सौदी अरेबियामधल्या रियाध शहरातला भारतीय दूतावास 3 रंगाच्या रोषणाईनं उजळून निघाला आहे. उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद इथल्या भारतीय दूतावासात राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास उलगडणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी एल्बानीज यांनीही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 7 दशकात देशानं प्राप्त केलेल्या असामान्य यशाचा उत्सव आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशातही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात आहे. बांगलादेशातले भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते ढाक्यात ध्वजवंदन झालं. यावेळी बांगलादेशातले भारतीय नागरिक आणि स्थानिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथल्या भारतीय दूतावासात उच्चायुक्त संतोष झा यांच्या हस्ते ध्वजवंदन झालं. यावेळी श्रीलंकेतल्या भारतीय शांती सेनेच्या बलिदानाचं स्मरण करून उपस्थितांनी शहीद स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. 75व्या प्रजासत्ताक दिनी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवनात ध्वजारोहण झालं. राज्याने सर्वच क्षेत्रात विकासाची कास धरली आहे असं सांगत त्यांनी देशातला सर्वात जास्त लांबीचा सागरी पूल असलेल्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावा शेवा अटल सेतूचा आणि 35,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीच्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाचा उल्लेख केला. वर्ष 2023च्या खरीप हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या 45 लाखांहून जास्त शेतकऱ्यांना 2100 कोटी रुपयांहून अधिक भरपाई अदा केल्याचं ते म्हणाले. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनही आपले अनुदान देत असून नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेत पात्र शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्षी एकूण 12,000 रुपये मिळणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात 6,31,000 स्वयंसहाय्यता गट निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचं धोरण शासनानं आखल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षण आंदोलनातले नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईच्या दिशेनं निघालेला मोर्चा सध्या नवी मुंबईत वाशी इथं पोहोचला आहे. मनोज जरांगे यांच्यासह हजारोच्या संख्येनं आलेले आंदोलनकर्ते वाशीतल्या शिवाजी चौक इथं जमले आहेत. जरांगे यांनी हे आंदोलन थांबवावं यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं वाशी इथं जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेचा तपशील आणि आपला निर्णय याविषयी मनोज जरांगे आज दुपारी शिवाजी चौकात जमलेल्या आंदोलनकर्त्यांना संबोधित करणार आहेत. आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेच्या महिलांच्या हॉकी 5S विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय महिला संघानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 75व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा देशभरात उत्साह. नवी दिल्लीच्या कर्तव्यपथावर संचलनात यंदा प्रथमच महिलांची आघाडी. फ्रेंच सेनादलाच्या पथकाचाही संचलनात सहभाग. विविध क्षेत्रातल्या 132 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर. महाराष्ट्रातल्या 12 जणांचा सन्मान मूर्तींमध्ये समावेश. राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदन. राज्यपालांच्या हस्ते मुंबईत ध्वजारोहण. मराठा आरक्षणासाठीचा मोर्चा नवी मुंबईत. मनोज जरांगेशी सरकारच्या शिष्टमंडळाची चर्चा. आणि महिला हॉकी 5S विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.